तर आमच्या घरात हा एवढा पसारा अचानक कसा झाला हे मी तुम्हाला सांगते. तर बऱ्याच वर्षांचं आमच्या घराचं ओलीचं काम थांबून होतं, कारण आमच्या बिल्डिंगवाल्यांना काही ते मनावर घ्यायचंच नव्हतं. पण यावर्षी त्यांनी ॲक्च्युली मनावर घेतलं, कारण ही ओल खाली 2-3 फ्लॅट्समध्ये सरकायला लागली होती. मग काय, आमच्या इथे फायनली 1.5 इयर्स नंतर हे ओलीचं काम झालेलं आहे. आणि बिकॉज हे ओलीचं काम झालं त्यामुळे आम्हाला घरात पेंटही करता आला, जो केलेला नव्हता. तर हे काम चालू जसं झालं तसं आम्ही आमच्या घरातल्या पेंटिंगचंही काम केलं. तर जिथे जिथे ओल होती आधी त्या रूम्स कवर केल्या, आतला बेडरूम आणि किचन. तर हा पूर्ण पसारा आला होता हॉलमध्ये आणि आमच्या छोट्याशा बेडरूममध्ये. तर 2-3 दिवस ह्याच रूममध्ये आमचं सगळं आयुष्य काढणार आहोत. इथेच जेवण, इथेच झोपणं आणि बास. फक्त 2 रूमचा वापर करायचा आहे, ते सुद्धा हॉलची अवस्था तर तुम्ही बघितलीच आहे. मग काय, बसलो होतो इथे उनो वगैरे खेळत आणि आरवने आम्हाला आणलं होतं स्टटर-फटर, बंटी बबली, जादू वगैरे खायला, कारण आम्ही सकाळपासून खूप जास्त दमलो होतो. आणि फारसं स्वयंपाक करता येत नव्हतं, कारण किचनमध्ये 2 मिनटं गॅसचा वापर करून जे काही जेवण बनवता येईल ते बनवलं. इन्स्टावरती एक मसाला भाताची रेसिपी बघितली होती, तीच म्हटलं आज करावं झटपट. मस्तपैकी मसाले भात केला आणि हे जे पनीर आहे ना, नासलेलं होतं दूध, त्यातनं मम्मीने पनीर काढलं होतं, पण एक नंबर लागत होतं. गरमागरम मसाले भात खाल्ला आणि आम्ही बसलो होतो ह्या रूममध्ये. पुढे ह्या कामात अजून काय काय गडबड गोंधळ होती आमच्या घरात हे बघण्यासाठी नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.